आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रामकृष्ण हरी माऊली. मी अक्षय अरविंद नाईक तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सन मराठी प्रस्तुत वारसा कीर्तनाचा या आपल्या भक्तिमय कार्यक्रमात. कालपासून आपल्या सोबत आहेत बीड जिल्ह्यातील गेवराई येथील युवा कीर्तनकार हरिभक्त परायण प्रणिताताई गवारे. हरिप्राप्तीसी उपाय धरा संतांचे पाय या अभंगावर काल त्यांनी निरूपण सुरू केले. ऐकूया त्याचा पुढील भाग. चला तर मग सुरू करूया आजचा कीर्तन सोहळा. विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. बोल महाराज की जय. नाथबाबांचा अधिकार मी तुमच्या समोर मांडलेला आहे. आता नाथबाबांच्या अभंगाची प्रस्तावना आपल्याला करायची बघा. नाथबाबा अभंगामध्ये सांगतात तरी काय तर नाथबाबा अभंगामध्ये सांगतात की हरीची प्राप्ती करणं हे फार महत्वाचं आहे आणि हरीची प्राप्ती जर कशामुळे होत असेल तर ते एकमेव साधन म्हणजे संतांचे पाय. तुम्ही म्हणाल ताई नाथबाबा तर सांगून गेले, परंतु ऐका ना, याला एखादा पुरावा असेल तर आम्हाला कळेल. याला एखादी कथा एखादा दृष्टांत जर तुम्ही आम्हाला सांगितला तर ते आम्हाला लवकर लक्षात येईल. म्हणून मी तुम्हाला नक्कीच एक दृष्टांत सांगेल बघा की हरीची प्राप्ती करण्यासाठी संतांचे पाय धरावेच लागतात. बघा 1 मिनिट मी तुम्हाला भागवतामध्ये घेऊन जाईल. भागवतामध्ये संत मीराबाईची फार गोड कथा आलेली आहे. संत मीराबाई कोण होत्या तर सांगेल मी तुम्हाला, ज्यांचं जीवन असं होतं त्यांच्या जीवनाचा आदर्श माणूस घेऊ शकतो बघा. असं त्यांचं जीवन होतं की हे आखवो जो शाम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार मुख है बेकार मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुखो वो हरि नाम का सुमिरन किया करे, हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभाए हाथ की, हे हाथ जो भगवान का पूजन किया करे, मर कर भी अमर नाम हो उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. असं जीवन त्या मीराबाईंचं होतं. कसं की त्यांनी हे जे डोळे भगवंताने आपल्याला दिलेत, असं म्हणतात दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने जोडसी तू नारायण. बघा सांगेल मी तुम्हाला की भगवंताने हात दिलेत कशासाठी दिलेत तर त्याच्या भजनामध्ये टाळी वाजवण्यासाठी दिलेत, परंतु आपण त्याचा वापर तसा करत ऐका, भगवंताने डोळे दिलेत कशासाठी? डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठ्ठलाचे मुख. भगवंताचं मुख पाहण्यासाठी भगवंताने आपल्याला डोळे दिलेत. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. बाबांनो तुम्हाला भगवंताने कान दिलेत हे
कशासाठी दिलेत तर त्याचं गुणगान ऐकण्यासाठी दिलेत बघा. हा सगळा शरीर भगवंताने आपल्याला त्याच्या भक्तीसाठी दिले, परंतु आपण त्याची भक्ती करत नाही का तर आपण या संसारामध्ये गुंतलेला आहोत बघा. आणि त्या मीराबाई एवढ्या तल्लीन झालेल्या होत्या भजनामध्ये, अगदी तल्लीन होऊन त्या भजन करायच्या. आणि बघा त्यांची संपत्ती कमी नव्हती, अगदी सौंदर्यही कमी नव्हतं. दिसायला एवढ्या देखण्या याच्यातूनच समजून घ्या किती दिसायला सुंदर असतील तर, बरं का. जास्त काही वर्णन मी करत नाही. अतिशय सुंदर अशा त्या मीराबाई. आणि त्यांची संपत्ती जर पाहायची म्हटलं तर चप्पल तुटेपर्यंत दुसरी चप्पल त्यांच्यापर्यंत हजर होती, ही त्यांची संपत्ती बघा. अवघ्या त्या एका महान राजाच्या मुलगी होत्या. मग त्या गरीब असतील का? नाही, त्या श्रीमंतच असणार. अशा श्रीमंत असणाऱ्या मीराबाई, त्यांना भक्तीचं वेड लागलं होतं. त्या सतत म्हणायच्या, नाचुंगी 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 नाचुंगी, हरिगुण गावत नाचुंगी नाचुंगी, हरिगुण गावत नाचुंगी नाचुंगी, हरिगुण गावत नाचुंगी. अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत बाचूंगी, नाचूंगी 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 नाच. जय हो. ऐका, अशा त्या सतत म्हणायच्या. कोण? मीराबाई. एवढ्या तल्लीन होऊन भगवंताचं भजन करायच्या. आणि अशा असणाऱ्या मीराबाई, त्यांच्या जीवनामध्ये एक प्रसंग आला बघा. अशा दिसायला सुंदर असल्यामुळे त्यांच्याकडे जी एक बाई काम करायला येत होती, त्या बाईची अचानक तब्येत खराब झाली. आणि तब्येत खराब झाल्याच्या नंतर त्या बाईनं तिच्या मुलाला पाठवलं त्यांच्यावरचं काम करण्यासाठी. तो मुलगा तिथे आला. आणि मुलगा तिथे आल्याच्या नंतर त्या मुलानं पाहिलं त्या मीराबाईला. आणि काम करायचं सोडून देऊन तो मुलगा त्या मीराबाईंनाच पाहत बसला. अर्थात त्या मीराबाईंवरती त्याचा जीव जडला होता. तो मुलगा घरी गेला आणि आईला सांगितलं त्यानं, आई, ज्या ठिकाणी आज तू मला काम करायला पाठवलं होतं ना, त्या राजाची मुलगी त्या मीराबाई मला फार आवडल्यात आणि मी लग्न करेल तर फक्त आणि फक्त त्यांच्या सोबतच. त्या आईला टेन्शन आलं. आई म्हटली, बाळा, आपण गरीब आहोत, आपण दासी आहोत त्यांच्या घरचे, ते राजा आहेत, ते कसे लग्न लावून देतील बाळा? कोण स्वतःची मुलगी महलातून काढून झोपडीत ठेवेल का? एक कुठला असा पिता आहे? असा विचार त्या आईनं केला. आणि ती आई म्हटली, बाळा, हे शक्य नाही. परंतु तरीही तो मुलगा ऐकायला तयार नाही. त्या मुलांना अन्न पाणी सोडून दिलं. आणि सोडून दिल्याच्या नंतर कितीही केलं तरी काय म्हणतात ना, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी करवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. त्या आईचं हृदय सांगत होतं, तू एक वेळेस त्या मीराबाईंना म्हणून बघ. का तर हा तुझा मुलगा आहे आणि या मुलांना अन्न पाणी सोडून दिलेलं आहे. आणि अन्न पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही, हे कळून चुकलं त्या आईला. दुसऱ्या दिवशी त्या आई, ती दासी, गेली मीराबाईकडे आणि मीराबाईचे पाय धरले. आणि मीराबाईला सांगू लागली, मीराबाई, माझ्याकडून फार मोठी चूक झाली. अहो आजी, तुम्ही असं का बोलत आहात? तुम्ही तर फार माझ्यासोबत माझ्या आईसारख्या राहतात, माझ्यासोबत माझ्या मैत्रिणीसारख्या राहतात, आमची सेवा करतात, सगळं काम करतात. रोज तुम्ही माझ्यासोबत मैत्रिणीसारखं वागतात आणि आज अचानक तुम्ही माझे पाय धरताय. हो मीराबाई, फार मोठी चूक झाली माझ्याकडून. अहो आजी, झालं तरी काय? मीराबाई, काल माझा मुलगा आला होता. हो आजी, मी पाहिलं होतं, पण झालं तरी काय? मीराबाई, त्या मुलाच्या मनामध्ये काम जागा झालाय. आजी, हे काय बोलताय तुम्ही? हो मीराबाई, माझा मुलगा वेडा झालाय आणि तो मला म्हणतोय की लग्न करेन तर फक्त आणि फक्त मीराबाईशीच, दुसऱ्या सोबत मी लग्न करणार नाही. आजी, परंतु हे कसं शक्य आहे? मीराबाई, मी पण तोच विचार करते की हे कसं शक्य आहे, परंतु माझा मुलगा आता हट्टाला पेटलाय आणि मी तुम्हाला प्रार्थना करायला आले की तुम्ही तुमच्या कानाला काहीतरी विनंती करा आणि काहीतरी याच्यावरती मार्ग काढा. कारण माझ्या मुलाला जर काही झालं तर मी जिवंत राहू शकणार नाही. यातून आणखीन एक शिकायला भेटतं बघा आपल्याला. काय? त्या आजीचा मीराबाईच्या भक्तीकडे बघून त्या गोपालावरती, त्या कान्हावरती, त्या कृष्णावरती किती विश्वास होता की त्या मीराबाईला काय म्हटल्या,
तुमच्या गोपालाला, तुमच्या कान्हाला, तुमच्या कृष्णाला सांगून याच्यावरती काहीतरी उपाय करा. त्यावेळेस मीराबाई जातात त्या भगवंतापुढे आणि कदाचित त्यांच्या दोघांचा संवाद होतो. आणि संवाद झाल्याच्या नंतर मीराबाई येतात आणि मीराबाई सांगतात त्या आजीला, आजी जा तुमच्या मुलाला घेऊन या. आणि मग मुलाला घेऊन आल्याच्या नंतर मुलगा आणि मीराबाई समोरासमोर उभा राहतात आणि सांगतात, मीराबाई बाळा तुला माझ्यासोबत लग्न करायचंय? हो म्हणे मीराबाई, मला तुमच्यासोबत लग्न करायचंय, परंतु त्या अगोदर तुला एक गोष्ट करावी लागेल. मीराबाई तुमच्यासाठी मी काहीही करेल, अर्थात माझा जीव सुद्धा तुम्हाला देऊ शकतो, एवढं प्रेम मी तुमच्यावरती करतोय. ऐक ना, मला तुझा जीव पाहिजे नाही, परंतु मी जी गोष्ट तुला सांगेल ती गोष्ट तू करशील का? हो मीराबाई, तुम्ही जी गोष्ट मला सांगाल ती गोष्ट मी करेल. मीराबाईनं सांगितलं, ऐक मग तुला 6 महिने, बर का, 6 महिने या भगवंताची अशी भक्ती करायची, अशी भक्ती करायची, अशी भक्ती करायची, खाता पिता उठता बसता फक्त आणि फक्त तुझ्या मनामध्ये हा भगवंतच तुला बसवायचा आहे. दुसऱ्या कुणालाही, तुझ्या आईला सुद्धा तुझ्या मनामध्ये तुला जागा द्यायची नाही. प्रेमाच्या पोटी त्या मुलाने ही अट मान्य केली आणि मान्य केल्याच्या नंतर तो मुलगा गेला. त्याने एक सुंदर कृष्णाची मूर्ती घेतली आणि मूर्ती घेतल्याच्या नंतर हातामध्ये विणा घेतला, एका हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि तो देखील भजन करू लागला. कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल नंदलाल, कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल नंदलाल, हे गोपाल नंदलाल, गोपाल नंदलाल, गोपाल नंदलाल, हे गोपाल नंदलाल. अशी भक्ती तो मुलगा करू लागला. नवे नवे तर 6 महिने त्यानं एवढी भक्ती केली, एवढी भक्ती केली, एवढी भक्ती केली. आणि 6 महिन्यानंतर मीराबाईनं काय केलं माहितीये तुम्हाला? मीराबाईनं 2 हार घेतले, बर का, 2 हार घेतले आणि त्या आजीच्या हाताला धरलं आणि म्हटलं, चला आता 6 महिने झाले, आता आपण लग्न करूया. आणि आजीच्या हाताला धरून त्या मुलाकडे आल्या त्या मीराबाई. आणि मीराबाई तिथे आल्याच्या नंतर मीराबाईनं त्या मुलाला उठवलं. काय करत होता तो? भजन करत होता. आणि त्या विरक्त असणाऱ्या मुलाला त्या मीराबाईनं उठवलं, जागेवर आणलं आणि म्हटल्या त्या, तुम्हाला माझ्यासोबत, बघा बर का, अगोदर मीराबाईनं बाळा हा शब्द वापरला होता. का तर त्यावेळेस तो संत नव्हता, तो भक्त नव्हता. आणि आता तो भक्त आहे, संत आहे. म्हणून मीराबाई त्यांना काय म्हणतायत? तुम्हाला माझ्यासोबत लग्न करायचं होतं ना, चला आपण लग्न करू. त्या मुलानं 2 हात जोडले आणि म्हटले, आई साहेब तुम्ही कोण? बघा, दृष्टांत संपलाय, आता सिद्धांत ऐका. मला सांगायचं एवढंच की जसं त्या मुलाला कुठल्याच प्रकारचा कृष्ण माहित नव्हता, गोपाल माहित नव्हता, कान्हा माहित नव्हता, मोहन माहित नव्हता, गिरधारी माहित नव्हता, हरी माहित नव्हता, श्याम माहित नव्हता, काहीच माहित नव्हतं, परंतु मीराबाईनं त्यानं संतावरती प्रेम केलं. बघा, मान्य त्याच्यामध्ये काम होता, परंतु त्यानं संताच्या पायावरती विश्वास ठेवला आणि 6 महिने भगवंताची भक्ती केली. आणि मग त्यांनी काय केलंय? संताने दिलेला उपाय आचरणामध्ये आणला आणि आचरणामध्ये आणल्यामुळे हरीची प्राप्ती झाली. आणि हेच अभंगामध्ये हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, हो हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, हो
प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. आणि ज्या वेळेस त्या मुलानं त्या मीराबाईच्या पायावरती विश्वास ठेवला, त्या संताच्या पायावरती विश्वास ठेवला, किंवा जो उपाय त्या मीराबाईनं त्या मुलाला सांगितला की बाबा तू काय कर, 6 महिने भजन कर, आणि 6 महिने भजनाच्या नंतर काय होईल तर अभंगाचं द्वितीय चरण. तेने साधती साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने, भवाची बंधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. भक्ती केली आहे त्या मुलानं, आणि भक्ती केल्याच्या नंतर अवघ्या जगाचा विसर त्याला पडलाय. ज्या मुलीवरती तो जीवापाड प्रेम करत होता 6 महिने अगोदर, बर का, त्याच मुलीला तो आज आई साहेब म्हटलाय किंवा आऊ साहेब म्हटलाय. अर्थात त्याच मुलीला त्या मुलानं आईची उपमा दिली. यालाच म्हणतात तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. हे सगळे बंधन आपल्याला तोडायचेत आणि पुढे जायचंय. का तर पुढे काय आहे तर पुढे परमार्थ लपलेला आहे. संत काय सांगतात, करावी तातडी परमार्थाची, संत समागमी धरावी आवडी. करावी तातडी परमार्थाची. बाळांनो, हे बंधन तोडा आणि पुढे चला. का तर क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. आणि का तरुण जायचंय, का हे सगळे बंधन तोडायचेत आपल्याला. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. सावधान. सावधान हा शब्द कुठे असतो बोला ना. नाही, तुमच्या लग्नातला मी तो शब्द अजिबात म्हणत नाहीये. मी सावधान शब्द कुठला म्हणते बघा. लाईट जिथे शॉर्ट करंट लागण्याची शक्यता असते तिथे लिहिलेलं असतं सावधान. किंवा रस्त्याने आपण जात असतो, जिथे ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते तिथे लिहिलेलं असतं सावधान, गाडी हळू चालवा. बरोबर आहे ना. सावधान हा शब्द असा आहे की तो सावधान शब्द वाचल्याच्या नंतर माणूस सावध होत असतो. अर्थात त्याच्या बुद्धीमध्ये उजेड पडत असतो की बाबा ही गोष्ट करण्या अगोदर आपण एकदा तरी विचार केला पाहिजे. मग मला सांगा, ज्या वेळेस बर का, आता इथे काय कुणी ब्रह्मचारी विचारू ना. हा ऐका, ज्या वेळेस ब्राह्मणदेव आपल्याला ओरडून म्हणत होते सावधान, त्यावेळेस तुम्ही सावध झालात नाही. त्यावेळेस माणूस नेमका बेसावध असतो बघा. फक्त ब्राह्मणदेवच नाही, आणखीन कोण, अवघं वराड नवरदेवाकडं. आता मला काही जास्त अनुभव नाही बरं का, म्हणून तुम्हाला विचारते, हाय का. हा, नवरदेवाकडलं काय असतं, वराड. हे वराड काय म्हणतं, सावधान शुभमंगल. तो विषय मला काढायचा नाही इथे, परंतु बघा संत आपल्याला सावध करतात. का तर नाशिवंत देह जाणार सकळ हा भगवंताने देह दिलाय. हे जीवन भगवंताने आपल्याला दिलंय, परंतु हे कायमचं भगवंताने आपल्याला दिलेलं नाही. जर कायमचं दिलं असतं तर असं माणसाला म्हणावं लागलं नसतं, 4 दिन की जिंदगी 4 दिन का मिला है, असं आपल्याला म्हणावं लागलं नसतं. आणि बघा काय करायचंय आपल्याला, काय करायचंय तर हा देह भगवंतानी ज्या गोष्टीसाठी दिलेला आहे, कशासाठी दिलाय, देव दिला देह भजन गोमाता, देव दिला देह भजन गोमाता, तो हा झाला फट
फटा पादकेचा तो ह्या झाला फटा बादे देवी दिला देह भजना गोमटा देवी दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा वाटिकेचा तोया झाला फाटा वाटिकेचा देवी दिला देह भजन गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. बाबांनो, हा भगवंताने देह आपल्याला भजनासाठी दिलाय बघा. आणि भजन करणं म्हणजे नेमकं काय तर भक्ती करणं. आणि बघा, भक्ती केल्याच्या नंतर माणूस भक्त होतो. परंतु सांगेल मी तुम्हाला एक गमतीची गोष्ट आहे बघा बरं का. भक्त आणि संत याच्यामध्ये जमीन आसमानचं फरक आहे. तुम्ही म्हणाल ताई असं कसं, सांगते ना तुम्हाला बघा. भक्त म्हणजे राधा आणि संत म्हणजे मीरा. असं म्हणतात ना, एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों की चाह में बोलो. एक प्रेम दिवानी एक दर्श दिवानी. बघा, भक्ताच्या मनामध्ये भक्त असा असतो, भक्त भगवंतावरती फार प्रेम करतो, संतही करतात. परंतु भक्ताचा एक प्रॉब्लेम असतो, भक्ताला असं वाटतं की माझ्या आणि भगवंताच्या मध्ये कुणीच येऊ नये. जसं की त्या मुलानं काय केलं, मीराबाईला काय म्हटला, तुम्ही निघा, मला भक्ती करायची. अर्थात तो भक्त झाला परंतु संत झाला नाही. परंतु मीराबाईनं काय केलंय, स्वतःच्या भजनामधून थोडासा वेळ काढून त्याला उपाय दिलाय. अर्थात भक्त म्हणजे स्वतःचा आणि फक्त स्वतःचा आणि भगवंताचा विचार करणारा व्यक्ती म्हणजे भक्त, आणि अवघ्या जगाचा विचार करणारा व्यक्ती म्हणजे संत. बघा, संत या नावाचा अर्थच असा आहे की स अधिक अंत, त्यांनाच म्हणायचं संत. सांगेल मी तुम्हाला, ज्यांच्या एंट्रीने, शब्द लक्ष देऊन ऐका बरं का, ज्यांच्या एंट्रीने जीवनातील दुःखाचा होतो अंत, त्यांनाच म्हणायचं संत. विठ्ठल 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 आणि असे संत आपल्याला सांगतात, करावी तातडी परमार्थाची. बाबांना या परमार्थामध्ये या. का परमार्थामध्ये का यायचं, संसारामध्ये का नाही जायचं, तर ऐका, संसारामध्ये आणि परमार्थामध्ये एक गोष्टीचा फरक आहे बघा. संसारामध्ये असं होतं, आता बघा मला सांगा संसार कसा आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी संसाराचं वर्णन केले. जगद्गुरु तुकोबारायांनी म्हणावं, अरे हा संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळती भाकर. महिला मंडळ हे आपल्यासाठी बर का. का कितीही सुगरणबाई असो बर का, कितीही सुगरणबाई असो, परंतु हाताला चटका लागल्याशिवाय भाकरी चांगली होत नाही. आणि जरी एखादी भाकरी झालीच बिना चटक्याची तरी तिला चव येत. हे जगद्गुरु तुकोबारायांनी लिहून ठेवलंय का, जवा हाताला चटके तवा मिळत ती भाकर. आणि आता पुरुष मंडळी तुमच्यासाठी स्पेशल वर का, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे हा संसार संसार जस कप बशीच घर, बशी बसे जाग्यावर, कपा हिंडे दारोदार. बशा जागेवर बसतात आणि बसून एका जागेवरती बसून ऑर्डर सोडतात. अहो चहापत्ती संपली, अहो शेंगदाणे संपले. हे कोण ऑर्डर सोडतं, बोला ना, तुमच्या बशा, बरोबर ना. परंतु या कपाची एवढी दयनीय अवस्था असते, एवढी दयनीय अवस्था असते. या कपाला सतत हिंडावं लागतं, वनवन करावी लागते. आणि बघा, आमच्या बशाची एक खासियत आहे बरं का, आम्हाला लवकर मुक्ती आहे. कारण की आम्ही फुटताना कसं फुटतो, 2 तुकडे होते, त्याचं पुन्हा कुठल्याही गोष्टीला ती बशी कामाला येत नाही. परंतु कप कसा फुटतो, दांडा फुटतो, बरोबर ना. आणि ज्या वेळेस त्या कपाचा दांडा फुटतो त्यावेळेस त्यात काय ठेवलं जातं, ठेचा. क्या बात आहे. असं बघा, हे जीवन आहे.
आणि हा संसार आहे का संसार, आणि सांगेल मी तुम्हाला संसाराचं मूळच कसं आहे तर दुःखाचं आहे बघा. दुःख बांधवडी आहे हा संसारी, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. तुम्ही म्हणाल ताई असं कसं, सुखाचा विचार आहे म्हणून आम्ही संसार करतो, नाही तर आम्ही या संसाराच्या नादी लागलो असतो का, असं तुम्ही म्हणाल बरं का. म्हणून तुमच्या समाधानासाठी सांगेल मी की या संसारामध्ये सुख आहे, सुख आहे या संसारामध्ये. असं कुठं म्हणते की सुख नाहीये, सुख आहे, परंतु किती आहे. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. महिला मंडळ जवस माहिती का, त्याची आपण चटणी करतो बघा, माहिती ना जवस केवढं असतं, एवढंच ते जवस असतं. त्या जवसाप्रमाणे या संसारामध्ये सुख आहे आणि पर्वताप्रमाणे दुःख आहे, म्हणून संसाराच्या नादी लागू नये. आणि संसारामध्ये होतं बघा असं, संसारामध्ये सहज आपण संसार, आणि बघा असं म्हणतात घरोघरी मातीच्या चुली, घरात भांडे असले की आवाज होणार. अर्थात घरामध्ये वाद झाल्याच्या नंतर माणूस सहज म्हणतो नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी कुणी, माणूस म्हणतो बर का, सहज म्हणून जातो. आणि बघा हे का म्हणतो तर त्याला स्वतःची चिंता असते, किंवा तो व्यक्ती स्वतःसाठी जगत असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि बघा ही संसारामधलं बरं का, आणि परमार्थामध्ये आल्याच्या नंतर सगळीकडे आनंदी आनंद आहे. म्हणून तुम्ही म्हणाल ताई असं कसं, तर सांगते ना मी तुम्हाला. असं म्हटलं जातं, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा, झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. हे कुठं शिकवलं जातं, हे परमार्थामध्ये शिकवलं जातं बरं का. काय, झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. स्वतःने चंदनाप्रमाणे झिजायचे, उघडायचे, परंतु दुसऱ्याला मधुगंध द्यायचाय, दुसऱ्याला सुगंध रूपी सुख द्यायचंय. हे कुठं शिकवलं जातं, परमार्थामध्ये. म्हणून करावी तातडी परमार्थाची. आणि हे वेळोवेळी आपल्याला सांगतात संत. म्हणून या जीवनाचा पाया संत बर का. संत होणं सामान्य नाही, किंवा संत आजपर्यंत कमी झालेले नाहीत. अनेक संत होऊन गेले, आणि प्रत्येक संतांना काही ना काही आपल्याला सांगून गेलेत बघा. परंतु सांगेल मी तुम्हाला, मी सुरुवातीला सांगून गेले की मला सगळ्या संतांपैकी नाथबाबा फार आवडतात. का तर बघा, नाथबाबांनी हरिपाठ लिहिला. हरिपाठामध्ये एकच सांगितलं, काय सांगितलं, हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बसता हरी बोला. आणि महिला मंडळ आपल्यासाठी हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. हे कुणी शिकवलंय आपल्याला, नाथबाबांनी. त्याच्याही पुढे जाऊन नाथबाबांनी गाथा लिहिला, गाथ्यामध्ये पण तेच आहे. नाथबाबांनी भागवत लिहिलं, रामायण लिहिलं, त्या सगळ्या साहित्यामध्ये एकच सांगितलंय, काय काय
भजन करा आणि स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घ्या. परंतु तरीही या आपण ऐकलं नाही आणि आपण न ऐकल्यामुळे नाथ बाबांवरती अशी म्हणायची वेळ आली. नाथ बाबा मग शेवटला म्हणतात, हे जरी नाही ऐकाल मग दुसरा येईल, हे जरी नाही ऐक. जय हो. हे जरी नाही कळलं तरी दुसरं येईल, हे जरी नाही कळलं. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. हो एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा. जय हो. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोलून तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोलून तो देखा पिंगळा महाद्वारी. आहा बघा नाथ बाबांना हे म्हणावं लागलंय. काय म्हणतात नाथ बाबा? एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. तुम्ही ऐकू नका बर का. नाथ बाबा ओरडून आपल्याला सांगतात, तुम्ही ऐकू नका आणि तुम्ही न ऐकल्यामुळे तुमची पुढची पिढी ही आमचं ऐकणार नाही आणि त्यांनीही न ऐकल्यामुळे सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. कारण की हा देह आपला देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. इथे आपलं काहीच नाही. इथे फक्त एकच आपलंय भजन बर का. एवढंच आपलंय. इथे आपलं काहीही नाही. देह हे काळाचं, हे देह काळाचा आहे म्हणून सरत शेवटी सगळ्यांना बर का. नाहीतर कुणी काळाचा मेव नाही म्हणून त्याला इथे ठेवल असं अजिबात नाही. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. आणि मग नाथ बाबा चिरडून म्हणतात, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. हन पिंगळा पिंगळा महाद्वारी बोली. बस बघा सांगायचं एकच मला. संत आपल्याला प्रेमानं सांगतात परंतु आपण माणसं ऐकत नाहीत. संत धावून सांगतात तरीही माणसं ऐकत नाहीत. अर्थात संत आपल्याला दंडवत घालून सांगतात तेव्हाही माणसाला कळत नाही. परंतु सांगेल मी तुम्हाला की संताशिवाय या जीवनाला अर्थ नाही. कारण संताशिवाय हरीची प्राप्ती होत नाही आणि जोपर्यंत भगवंताची जीवनामध्ये प्राप्ती होत नाही तोपर्यंत जीवनाला कुठल्याही प्रकारचा अर्थ मिळत नाही. आणि हे जर कोण सांगत असेल तर ते म्हणजे वेदही ग्वाही देतात. अभंगाचं 3य चरण. संता विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही. 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 ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. तेने साधन ती साधने, तेने साध ती साधने. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. तेने साधन ती साधने, तेने साधन ती साधने.
संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. नाथ बाबा म्हणतात की बाळांनो, हे मी एकटा सांगत नाही. का तर माणसांना एक फार मोठी सवय आहे बघा. माणूस आता कोर्टासारखा झालाय, त्याला पुराव्याशिवाय जमत नाही. प्रत्येक गोष्टीला त्याला पुरावा लागतो. म्हणून नाथ बाबांना माहित होतं की आता जमाना बदलणारे माणसं हुशार नाही, अति हुशार जन्माला येणार आहेत. म्हणून नाथ बाबांनी अगोदरच लिहून ठेवलंय काय, संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. बाळांनो, हे मी सांगत नाही तर वेद देखील ग्वाही देतात, वेद देखील पुरावा देतात की संताविन अर्थात भगवंताची प्राप्ती होणं हे अशक्य आहे. बघा, सांगेल मी तुम्हाला, ज्या जनाबाईचा आपण अत्यंत गोड असा नामघोष करतो, बरोबर आहे ना. आपण काय म्हणतो, जर एखाद्या बाईला म्हटलं बाई तुला कशी मुलगी पाहिजे, ती बाई सहज म्हणून जाते, ताई मला मुलगी माहिती का तुम्हाला जनाबाई सारखी पाहिजे बघा, अगदी सुशील सुंदर, अगदी गोड संस्कारी अशी मला मुलगी पाहिजे. या जनाबाईचं आपण फार कौतुक करतो. परंतु मला सांगा, या जनाबाईला भगवंताची प्राप्ती झाली, परंतु प्राप्ती होण्याच्या अगोदर त्या जनाबाईनं संताच्या पायावरती विश्वास ठेवलाय बरं का. त्या जनाबाईला अर्थात छोट्याशा त्या जनाबाई होत्या आणि लहान असताना त्यांना त्यांच्या आई वडील त्या त्यांच्या स्वतःच्या हट्टानं पंढरपूरमध्ये स्वतःच्या आई वडिलांना सोडून राहिल्या. अगदी लहान होत्या त्या, आणि राहिल्याच्या नंतर ज्या वेळेस आई वडील निघून गेले त्यावेळेस हंबरडा फोडून रडू लागल्या. आणि हे रडलेलं कुणी बघितलं, नामदेव महाराजांनी बघितलं बघा. आणि नामदेवांना सांगितलं, बाळा तुझं नाव काय. त्यावेळेस त्या जनाबाईनं सांगितलं, माझं नाव जना. त्यावेळेस त्या नामदेव महाराजांनी त्या जनाबाईच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, जना जर तुझी हरकत नसेल तर मी तुला सांभाळू शकतो. आणि बघा, जर मला सांगा, आता एखादा व्यक्ती आपल्याकडे आला बरं का, लहान लेकराकडे जरी आला तरी लहान लेकराला म्हटला, बाळा आजपासून मी तुला सांभाळतो, ते लहान लेकरू त्यांच्याकडे जाईल का? जाईल का? नाही. का तर विश्वास, शब्द कुठला आहे, विश्वास. संतांच्या पायावरती विश्वास ठेवावा लागतो, तेव्हा कुठे भगवंताची प्राप्ती होते बरं का. त्या जनाबाईनं विश्वास ठेवला नामदेव रायांवरती, आणि मग त्या नामदेव महाराजांच्या घरी आल्या. आणि घरी आल्याच्या नंतर त्या नामदेव महाराजांच्या घराचं वातावरण अगदी गोकुळासारखं होतं. अर्थात त्यांच्या आईही फार भक्ती करत होत्या, त्यांची पत्नी ही देखील फार भक्ती करत होती. नवे तर तेही फार भक्ती करत होते. नवे तर नामदेव महाराज हे युगानुयुगाचे भक्त होते बर का. युगाचे भक्ती करत असणारे ते नामदेव महाराज या संताच्या पायावरती माझ्या जनाबाईनं विश्वास ठेवला. आणि मग त्यांना एवढा अधिकार प्राप्त झाला की साक्षात त्या भगवंतासोबत भांडण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण झाली. त्या म्हणतात, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. हे आपण म्हणू शकतो, परंतु भगवंत आपले बोलणे खाईल एवढा अधिकार आपला अजिबात नाही. परंतु त्या जनाबाईचे बोलणे नवे तर त्या जनाबाई सोबत सगळं काम, एवढा अधिकार त्यांनी मला सांगायचे का, एवढा अधिकार त्यांना प्राप्त झाला हे केवळ एकाच गोष्टीमुळे. का तर त्यांनी त्या नामदेव महाराजांच्या पायावरती विश्वास ठेवला बघा. आणि संत आणखीन एक गोष्ट करतात, ती गोष्ट म्हणजे अशी, संसारामध्ये माणूस संसार करत असताना माणसाकडे फार अपेक्षा आणि आशा करत असतो बरं का. माणूस फार अपेक्षा, आणि माणसाला कुठल्या गोष्टीची आशा करावी, कुठल्या गोष्टीची अपेक्षा करावी हे माणसाला अजिबात नॉलेज नसतं. माणसानं जर भगवंताला प्राप्त केलं तर भगवंताकडे माणसानं काय मागावं हे देखील आजच्या माणसाला कळत नाही. परंतु सांगेल मी तुम्हाला, जर यदा कदाचित भगवंत तुमच्याकडे आला आणि तुम्हाला म्हटला ना की बाळा तू माझ्याकडे काहीतरी माग, तर तुम्ही भगवंताला काय मागा, तर ऐका, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी
अशी संध्याकाळ दे, संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे, तुझे गीत गाता यावे, तुझे गीत गाता यावे, ऐसे वरदान दे, मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, मायेसाठी माय दे, वारीसाठी पाय दे, तुझी कृपा कामधेनू अशी एक गाय दे, तुझी कृपा कामधेनू अशी एक गाय दे, ध्रुवा परी स्नान दे, कर्णा परिधान दे, ध्रुवा परी स्थान दे, कर्णा परिधान दे, श्रावणाच्या सेवे परी, श्रावणाच्या सेवे परी, थोडासाही मान दे, तुकोबाची विना दे, ज्ञानियाची करुणा दे, तुकोबाची विना दे, ज्ञानियाची करुणा दे, मूर्त डोळा पायी माथा, मूर्त डोळा पायी माथा, ठेवोनिया मरणा दे, ठेवोनिया मरणा दे, ठेवोनिया मरणा दे. हे भगवंताकडे दान मागावं, परंतु भगवंताकडे दान मागण्यासाठी अगोदर भगवंताचं भजन करायचं असतं. आणि बघा, हे दान तुम्ही भगवंताकडे मागा आणि मग खऱ्या अर्थानं ज्या वेळेस तुम्ही संतांकडे ही अपेक्षा कराल, ज्या वेळेस तुम्ही संतांकडे ही मनोकामना कराल, त्यावेळेस एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. झालेली सेवा भगवान पांडुरंगाच्या चरणी आणि सगळ्या साधू संतांच्या चरणावरती समर्पित करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. हे बोलिले कुरे वेळे वाकुडे बुद्धरे, राज महाराज हरी नाही उच्चारिला अधिकारणी आपुला, राज महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा, राज महाराज ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, कुंडली गरुडदास विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, बाई सब संतन की जय. माऊली, आपण जेव्हा ट्रेकिंगला जातो तेव्हा आपल्यासोबत एक गाईड असतो. तर तो कशाला असतो? तर रस्ता आपल्याला माहित नसतो, रस्त्यामधले खाचखळगे आपल्याला माहित नसतात म्हणून. मग जर एक दिवसाच्या ट्रेकिंगसाठी आपण एक गाईड आपल्या सोबत ठेवतो, तर मग आयुष्याचा मार्ग सोपा व्हावा म्हणून आपण कोणाचा हात धरावा? एकनाथ महाराज म्हणतात, हरिप्राप्तीसी उपाय धरा संतांचे पाय. ज्यांनी हा मार्ग पार केलाय त्यांचे पाय धरा, कारण पुढे हेच पाय तुम्हाला वाट दाखवणार आहेत. संतांची ही वचनं सहज सोपी करून सांगतात ते हे कीर्तनकार. म्हणूनच रोज त्यांची वाणी ऐकावी आणि जीवन सुखकर करावं. भेटूया पुन्हा उद्याच्या भागात. सन मराठी वाहिनी बघत राहूया, वारसा कीर्तनाचा पुढे चालवूया. जय हरी विठ्ठल.